सर मला हे सांगा की ग्रुपिंगचं महत्त्व काय या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी? कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला जे ॲडमिशन मिळणार आहे इंजिनिअरिंगला ते कॉम्पिटेटिव्हच्या मार्कावरच मिळणार आहे. परंतु जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला NITला जायचं आहे, त्याला आपण जोसा काउन्सिलिंग म्हणतो, किंवा त्याला IITला ॲडमिशन घ्यायचं, तर त्याचं जे ॲग्रिगेट आहे बोर्डाचं म्हणजे टक्केवारी ग्रुपिंग नाही, बरोबर, तर ते 75 पाहिजे. अच्छा. किंवा तो टॉप 20 मध्ये आला पाहिजे त्या स्टेटच्या. ते सुद्धा जवळपास 73 पर्यंत येते. म्हणजे ॲव्हरेज 75 त्याचं ॲग्रिगेट पाहिजे ग्रुपिंग पण. आणि जर समजा त्याला स्टेटमधून ॲडमिशन घ्यायचं तर मिनिमम त्याला 45% ग्रुपिंग लागतं PCMचं. म्हणजे त्या दृष्टीनं बोर्डाचे मार्क मारायचे. आता हे मी का सांगतोय, तर असे कित्येक विद्यार्थी आहेत त्यांना JEE मध्ये खूप चांगला स्कोर आहे, अगदी 99 पर्सेंटाईल आहेत, पण ते क्वालिफाय नाहीत. का तर त्यांचं बोर्डाचं पर्सेंटाईल जे आहे, कोणाचं 71 आहे, कोणाचं 72 आहे, त्या 3-4 टक्क्यामुळे ते खाली आले. किंवा मग इथं पण असं आहे, त्याला स्टेटच्या इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, परंतु त्याचं ग्रुपिंग नाही, त्याला मार्क नाही आहेत, 50% पण नाही आहेत मार्क. मग ते जे लागतात मिनिमम मार्क जे लागतात क्रायटेरिया ते सुद्धा नाही. मग ते जर समजा त्या विद्यार्थ्यांनी केली त्याची तयारी केली तर 2 फायदे आहेत. एक तर त्याचं म्हणजे ग्रुपिंग होईल, एलिजिबल होईल तो, आणि जर त्यांनी चांगली तयारी केली समजा तर त्याचा फायदा त्याला CET मध्ये होईल. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या YouTube चॅनलला आत्ताच भेट द्या.